वेलकम. आजचा इंट्रो जरा वेगळा आहे. आज आपण चाललो एका पहाड म्हणजे असं नेचरमध्ये जायचा प्रयत्न करणार आहे. आज बघू, थोडं लांब आहे इथून, 24 किलोमीटर आहे. आपण कवर करायचा प्रयत्न करू. तर निघालो आहे घरातून. आता सकाळचे वाजलेत 8:30 वाजलेत. आता आपण जाऊया, पुढे जाऊन बघूया काय होतं ते. निघालो आहे आता इथून 24 किलोमीटर आहे. चालू आहे आता, हळूहळू जाऊया. बाकी आज पण गरमी नाही आणि थंडी पण नाही, मिडल वेदर आहे. ठीक आहे, निघालो आहे आता. बाकी ते मलंगगड आहे ते इथून 24 किलोमीटर आहे. 24 किलोमीटर जाऊया आता. काय सरळ रोड आहे तसा, काय टर्न बिन कुठेच नाही आहे. फक्त गाडी जरा सांभाळून चालवावी लागणार आहे. आता आपण द्वारली गावात पोचलो आहे. द्वारली गाव हे मध्ये रस्त्यात पडतं. छोटा रोड आहे इथे. बघूया आता, पार करूया ते. One eternity later. आता आपण मागे थांबलेलो, एक स्टॉप झालाय आपला. आता स्टॉप नाही घ्यायचा. आता आपण पूर्ण पोचल्यावरच थांबायचं आहे. आता आपण नेवळी नाक्यावर पोचलोय. इथून पण सरळ जायचं आपल्याला. टर्न बिन कुठे काय आहेत नाही. इथे पोलीस असतात. आपल्याला काय टेन्शन नाही त्याचं, पोलीस आपल्याला नाही अडवणार, कारण आपण तर सायकलवर पण हेल्मेट लावून ठेवलेलं आहे. ठीक आहे, जाऊया. यार काय रोड आहे यार. रोड चेकआउट करा यार. रोड एक नंबर रोड आहे. रोड चेकआउट करा. रोड. आता डोंगर तर ह्याच्यामुळे दिसत नाही. काय बोलतात त्याला, धुकं पडलंय ना, थंडीचे दिवस आहे, त्यामुळे काही डोंगर दिसत नाही. बाकी आपली सायकल पूर्ण साथ देते अजूनपर्यंत. इकडे समोरच डोंगर आहे, पण ते धुकामुळे दिसत नाहीत. तसे डोळ्यांनी पण नाही दिसत आहे. बघा, पूर्ण गाव चेकआउट करा. गावाकडची फिलिंग येते इकडे आल्यावर प्रत्येक वेळी. काय ते पडलेलं शेण, काय ती लोक, काय ते परिसर, सगळं मजा येते जरा. बाकी आता थोडं चढ कमी झालंय, पण चढच आहे. ठीक आहे, काय नाही, हरकत नाही. आत्ताच उठलोय, खूप पावर आहे अजून. नदीला पाणी नाही वाटतं. अजून पुढे आहे नदी, जास्त पण नाही. बिलकुल पाणी नाही नदीला. काहीच पाणी नाही आहे नदीला. नदी पूर्ण सुकलेली पडलेली आहे. दिसेल आता तुम्हाला, पुढे हा ब्रिज आहे ना, ते समजेल. हां, तिथे डॅमच्या त्या बाजूला भरलेली आहे आणि या बाजूला पूर्ण नदी खाली आहे. ही बघा, इथे ही भरलेली आहे, म्हणजे डॅमची ती बाजू आहे ती खाली आहे पूर्ण.
आणि अजून आपल्याला डोंगर दिसले नाहीत. साधारण तर आपल्याला तिथून नाक्यावरून आत घुसल्यावरती डोंगर दिसतात. पण आता थंडीचे दिवस आणि धुकं पडलं आहे त्यामुळे काय डोंगर दिसत नाही. बाकी नदी चांगली आहे, नदी तशी काय घाण पाणी नाही, चांगलंच पाणी आहे. ठीक आहे, निघूया आता आपण डायरेक्ट पुढे भेटूया. 75 years later. फायनली आपण पोचलो आता एंडिंगला. खूप चढण खूप होते पण आता पोचलेलो आहे. वर जाऊया, चेकआउट करूया. आणि आपला मालंगड आता दिसायला लागलाय आणि आपण चढत चाललोय. हे चढ जरा खूप आहे. फायनली इथे लोकेशनवर पोचलो आहे. खूप जास्त चढ होती, प्रॉब्लेम खूप झाला, पण आलो आहे आता कसं तरी चढवत मध्ये मध्ये तर मी उतरून चालत पण आलो आहे. चढ खूप आहे जास्त पण जागा एकदम मस्त आहे. एकदम सगळं असं वातावरण खूप चांगलं आहे. इथे येऊन मजा आली. बाकी व्ह्यू पण एकदम मस्त आहे. तुम्ही व्ह्यू बघा फक्त, खूप भारी व्ह्यू आहे. तिकडे त्या बाजूला तर पूर्ण धुकाच पडलेलं आहे. परत इथे वरती मोठे मोठे डोंगर आहेत. आणि इथे आपल्या आता मी हिवाळ्यात आलो आहे, पण इथे जे ना पावसाळ्यात ना खूप मजा येते. इथे 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 पूर्ण असे धबधबे असतात. परत ते इथे खाली नदी आहे. नदी म्हणजे इथून धबधब्याचं पाणी जातं, तसं पुढे गावात जातं. ती खूप भारी जागा आहे आणि बाकी एकदम भारी बनवलेलं आहे. पण कचरा इथे पण खूप कचरा आहे. बाकी मी आलो आहे आता. खूप जास्त चढ होती, प्रॉब्लेम पण खूप झाला येताना, पण कसं तरी आलो आहे. बाकी इथे कोण नाही, पूर्ण शांतता आहे. इथे मागे जे पूर्ण जे साईड दिसते तुम्हाला, जे रोपवे बनतं. रोपवे म्हणजे ते वर एक हे दरबार आहे तिथे, ते तिथपर्यंतचं ते रोपवे. आता ते दरबार इथून दिसत तर नाही आहे, पण ते आहे इथेच आहे कुठेतरी. रात्रीचं बघा ना, डोंगरावर सगळीकडे लाईट असते. सगळीकडे म्हणजे जे दरबाराचे जे शिड्या आहेत तिथेच लाईट असते फक्त. आणि एक नंबर इथे हवा चालू आहे. गरमी पण कायच गरम होत नाही. एक नंबर जागा आहे. आता आपण निघूया थोड्या वेळात, कारण जास्त टाईम नाही, असं जावं लागणार. बाकी आता जाताना काही प्रॉब्लेम होणार नाही, पूर्ण उतार आहे. तर आपण आता जाऊया, बघूया. आम्हाला भिजलो आहे पूर्ण, घाम खूप जास्त आला आहे. सायकल चालवत आलो आहे बरोबर. इथे चढ खूप जास्त आहे, गाड्या पण चढायला रडतात इथे. सायकलने आलो आहे मी तर, तसं पहिल्यांदा नाही आलो आहे पहिले पण खूप जास्त चढ आहे इथे. सायकल येणं तर खूप मेहनतीचं काम आहे, खूप चढावी लागते सायकल. बाकी आता रोडचं पण काम चालू आहे, तर त्यामुळे पण मध्ये मध्ये जरा प्रॉब्लेम होता आपल्याला. बाकी काय नाही, आता निघूया आपण, जाऊया परत रिटर्न. जायचं अजून 24 किलोमीटर. खूप जास्त थकायला झालं आहे म्हणून मी जरा वेळ थांबलो. आता इथे थांबतो, जरा पाणी वाणी पितो, मग थोड्या वेळाने निघतो. चला निघूया आता. थांबलोय, मस्त फोटो बिटो काढून झालेत, आता निघूया. इथपर्यंत जर्नी सक्सेसफुल झाली. आता सुखरूप घरी जायचं आहे फक्त. काय टेन्शन नाही, आता पूर्ण उतारच उतार आहे, एक नंबर आहे. आता निघूया, आता पॅन्डल मारायची गरज नाही आपल्याला. चला भेटतो मी तुम्हाला नाक्यावरती. तर आता आपण नाक्यावरून बाहेर आलोय. आता सरळ सरळ रोड आहे. आता घरी जाऊया, सरळ घरी जाऊन एडिट पण करायचं घरी जाऊन. चला जाऊया आता सरळ सरळ. काय एवढं काय चढ नाही, आता उतार पण नाही, चढ पण नाही, सरळ रोड आहे. चला जाऊया. तर आता आपण सोसायटीत पोचलो आहे. जाऊन आलो हाजी मनोहर सक्सेसफुली. सायकलनी पण पूर्ण साथ दिली आहे. आता काय ब्लॉग एंड करतो. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बस हालत खराब झाली जायपर्यंत. सायकल पण एकदम भारी, एकदम सायकलनी पण पूर्ण साथ दिली आहे. ठीक आहे, आता जाऊया, जातो मी घरी जातो.